नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे आपल्या या मार्केट इन्फो या चॅनलमध्ये. आपण दररोज असे योजनाबद्दल नवीन व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बेल आयकनला सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ काही असंच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरू करूया व्हिडिओ. राज्यात पीक कर्ज भरू नका. मित्रांनो, जर तुम्ही पीक कर्ज वगैरे घेतलं असेल तर ते तुम्ही भरायची गरज नाही आहे. राज्यात पीक कर्ज भरू नका. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार. फेक क्रॉप लोन्स म्हणजे क्रॉप लोन्सने हे काढलं आहे, गव्हर्नमेंटनं JR काढला आहे की तुम्ही पीक कर्ज जर घेतलं असेल, समजा जर क्रॉप लोन जर घेतलं असेल तर ते तुम्हाला आता भरायची गरज नाही. त्याबद्दल आपण संपूर्ण डिटेल जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया काय आहे ते डिटेलमध्ये. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर नवा पहाट उगवला आहे. महायुतीचं सरकार मित्रांनो, तर आपल्याला तर माहितीच आहे, महायुतीचं सरकारसुद्धा आलेलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आता मुख्यमंत्री पदावर आहे. महायुती सरकारच्या सत्तारोहणासोबतच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात एकच नवीन आशा पल्लवित झाली आहे. विशेषतः कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने केलेल्या मोठ्या घोषणांमध्ये सरसकट कर्जमाफीचे वचन प्रमुख होते, ज्यामुळे आता वचनाची पूर्तता कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. बघा मित्रांनो, आपल्याला असा मुख्यमंत्री महायुतीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपूर्ण शेतकऱ्यांना असा वादा केला होता की तुमची संपूर्ण कर्जमाफी आम्ही करू. तर त्याच संबंधित आता काय पुढं कशा पद्धतीने होणार आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे हा. आपल्या शेतकरी वर्गासाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेतकऱ्यांच्या जीवनात कर्जमाफी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. महायुती सरकारने त्यांच्या निवडणुकी जाहिराती दरम्यान स्पष्ट केले आहे की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ आणि आमचा सातबारा कोरा करू. या वचनामुळे शेतकरी वर्गातील मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे. छोटे आणि मध्यम शेतकरी जे वर्षानुवर्ष कर्जाच्या बोजाखाली दबले आहेत, त्यांना या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी हिताचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा सकारात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. 2014 त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. तुम्हाला पण या कर्जमाफीचा लाभ भेटला होता का? नक्की कमेंट करा. त्यानंतर 2019 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना ही राबवण्यात आली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. तुम्हाला पण या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना या योजनेचा लाभ भेटला होता की नाही भेटला होता ते नक्की कमेंट करा. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. अनियमित पाऊस, नैसर्गिक संपत्ती, बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. अशाच परिस्थितीत कर्जमाफी हा त्यांचा जीवनदायी ठरू शकतो. विशेषतः ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणत्याही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्यासाठी तरी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. बघा, सरकार नवीन योजना काढत असतं, त्याच्यासोबतच पोखरा शेतकऱ्यांसाठी अनेक सिंचन योजना झाल्या, बऱ्याचशा योजना असे काढत असतात. त्यामुळे ही पण योजना एक तशाच पद्धतीची आहे. नवी कर्जमाफी योजनेत काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले जाणे अपेक्षित आहे. प्रथमतः म्हणजे शेतकऱ्यांना ज्यापूर्वी काहीही कर्जमाफी मिळालेली नाही, त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणे गरजेचे आहे. दुसरे, कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ असावी, जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचू शकेल. तिसरे,
कर्जमाफीसोबतच दीर्घकालीन शेती विकासाच्या मतलब आपण जे आता हे म्हणलो नाही का, सिंचन योजना आहे, शेतकरी सन्मान योजना, किसान सन्मान योजना, PM किसान सन्मान योजना, अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत. त्यासुद्धा यासोबतच त्याचा सुद्धा विचार करणार आहे सरकार, जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या जाळ्यात अडकवले लावू नये. महायुती सरकारसमोर आता मोठे आव्हान आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करणे. या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य समतोल साधणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं राबवावी लागेल. यासाठी एक सुनियोजित कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना सातबारा कोरा करण्याची घोषणा देखील महत्त्वाची आहे. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्यास मदत होईल आणि त्यांच्या शेतीचे व्यवसाय पुन्हा सुरळीत होऊ शकतील. परंतु यासोबतच शेतकऱ्यांच्या आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, बाजारपेठेची माहिती यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. या योजनांचा परिणाम महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रावर दूरगामी होऊ शकतो. कर्जमुक्त झालेल्या शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती करू लागतील, त्यांचे जीवनमान सुधारेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालनासुद्धा मिळणार आहे. शिवाय शेतकऱ्यांवरील मानसिक ताण कमी होऊन कुटुंबांना स्थैर्य मिळणार आहे. परंतु कर्जमाफी केवळ तात्पुरती उपाययोजना आहे हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे. दीर्घकालीन दृष्टीने शेती क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. यामध्ये शेतीचे आधुनिकीकरण, सिंचन विकास सुविधा, शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि शेतकऱ्यांच्या वित्तीय साक्षरतेचे प्रशिक्षण देणे या गोष्टींचाही समावेश आहे. अशाच पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय आणि अशाच नवीन प्रकारच्या योजना आणि किंवा तुम्हाला एखाद्या कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. आम्ही त्याबद्दल नक्की माहिती घेऊन येऊ. चला तर मित्रांनो, धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. आपण असेच व्हिडिओ घेऊन येत असतो. आता नंतरचा व्हिडिओ जो आहे तो पावसासंदर्भात आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा.